स्त्री म्हणजे कोण? हा बरोबर आहे. काय? पत्नी पत्नी, अजून बायको, अजून घरवाली. हे काय ब्रह्मचारीत काय खाली बसलेले? बोला ना, सांगा ना तुम्ही. मिशे, हा हे विशेष नाव सांगितलं कोणीतरी, मिशेष. हा मिशेष म्हणतात नाही का? अजून हा यांनी शास्त्रीय एक नाव सांगितलं, अर्धांगिनी. वा लक्ष्मी. हा वा वा, हे एक छान नाव आहे. आणि हे विकास महाराज तुमच्याकडे घेतलं जातं. आबा आपण जालना जिल्ह्यात गेलो, एखाद्या घरच्या माणसाची जर पत्नी समोरून येताना दिसली, जालना भागामध्ये एखाद्याला विचारलं ना, दादा ह्या कोण, तर ते सहज म्हणतंय, महाराज ती आमच्या घरची लक्ष्मी. किती गोड शब्द आहे बायकोसाठी. 2-3 बायका घरातल्या आपल्या येताना दिसल्या, घरातल्या बाया, आणि एखाद्या माणसाला विचारलं ह्या कोण, तर तो म्हणतो, महाराज ह्या आमच्या घरच्या सगळ्या कोण आहेत? लक्ष्म्या आहेत आमच्या घरच्या. मुद्दा माझा असा आहे की अनेक भागामध्ये गेलो की अनेक शब्द आपल्याला पत्नीसाठी आपल्याला बघायला भेटतात. ते काही दिवसापूर्वी एक घटना सांगतो. त्या बारामतीच्या जवळ आम्ही गेलो होतो कीर्तनाला. कीर्तनाची वेळ आपली सारखी 8 ते 10. 7 वाजता पोहोचलो. आधी जेवलो. एका माणसाच्या घरी व्यवस्था केली होती प्रसाद महाराज आमची जेवण्याची. जेवायला बसलो होतो आम्ही. जेवायला बसल्यानंतर घरचा यजमान आमच्या बरोबर जेवायला होता. त्याची पत्नी अधूनमधून यायची ना आम्हाला वाढायला होती. ती मायला म्हणलं लक्ष द्या. अधूनमधून यायची आम्हाला वाढायला जायची. ती भाजी, कधी चपाती, ते चटण्या, पापड, भजे, हे सगळं वाढता 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 5 मिनिटानंतर त्या शेजारच्या माणसाला मी विचारलं, का हो दादा ह्याच्या मध्ये मध्ये येतात आपल्याला वाढायला, ह्या तुमच्या कोण आहेत? तर तो महाराज म्हणला, महाराज ते आमच्या घरचं बारदान आहे. काय म्हटलं ते? बारदान. बारदान आपल्याकडे कशाला म्हणतात? हा बरोबर आहे, कशाला? ते बोंदरीचे पोते, कुठं कांदे भर, सोयाबीन भर, हरभरे भर, त्या बोंदरीचे पोते. आणि हे कुणाला म्हणलं? बायकोला म्हणलं आमचं घरचं बारदान आहे. तिला एवढा राग आला, पण आम्ही सगळे भजनी मंडळ बसलेले असल्यामुळे आमच्या पुढं तिला काही त्याला बोलता आलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचा मी राग ओळखला. 10 मिनिटानंतर आम्हाला भात वाढायला ती माता माऊली आली. त्यांना विचारलं, का हो ताई सांगा, थोड्या वेळापूर्वी यांना मी विचारलं होतं तुम्ही कोण? हे म्हणले बारदान. आता तुम्ही सांगा हे तुमचे कोण आहेत? तर ती म्हणली, महाराज तुम्ही निवांत जेव्हा ते आमचं भंगार आहे. काय म्हणली ती? भंगार. हे असंच बोलत आहे म्हणले, याला अक्कल नाही, कुठं काय बोलावं काय नाही. हे भंगार आहे म्हणले, ते आमचं त्याचं काय म्हणावं घेऊ नका, खा भात. अजून वाढला तिने मला. मुद्दा माझा असा आहे की अनेक भागामध्ये अनेक शब्द पत्नीसाठी वापरत जरी आपण असलो तरी महाराजांनी शब्द वापरला, स्त्री. स्त्री एक एक असणारी पत्नी माझी. अन्न भेटलं नाही खाण्यासाठी म्हणून मरण पावली. एक विचार असा आहे चरित्रामध्ये की संतू नावाचा तुकोबराचा एक पोरगा, तो देखील त्या दुष्काळामध्ये अन्न भेटलं नाही म्हणून मरण पावला. अनेक दुःखाचे प्रसंग. एवढंच काय तर महाराजांना गाढवावरती बसून देहू मधल्या लोकांनी धिंड काढली. मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं. रामेश्वर भट्टाने अभंग संहिता गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावली. एवढे दुःखाचे प्रसंग असताना देखील महाराज आज म्हणतात की मी भाग्यवान आहे, माझं संचित धन्य आहे. बघायला गेलं तर ते दिसत नाही. बायको मरण हे काय भाग्याचं लक्षण आहे का? बोला ना, भाग्याचं लक्षण आहे? उलट आजकाल बायको भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. आजकाल लय अवघड झालंय नाही का? भाग्याचं लक्षण आहे. तुमच्याकडे कसं आहे? भेटतेत का? नाही, अवघड आहे. आपण सारखे तुम्ही तसे आम्ही गबासा मामी असलाच कारभार झाला नाही का? जिकडं जावं तिकडं आज लग्नासाठी पोरी भेटत लय अवघड परिस्थिती झाली महाराज. छोटेच गावं असते, यादी जर काढली तर 100 पोरं राहिलेत, कोणी म्हणतं 70 राहिलेत, कोणी म्हणतं 200 आमच्या गावात. कशाचे? बिगर लग्नाचे. हा, पुरी भेटत नाहीत. आजकाल अवघड झाले महाराज. आजकाल पत्नी भेटणं अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे महाराज. एवढं अवघड आहे तुम्हाला खोटं वाटेल पण खरं सांगतो. इथं माझा मोबाईल आहे आणि माझी समोर गाडी. माझ्याकडे जवळपास 17 ते 18 बायोडाटे पडलेत. पुरीचे नाही ते पोरायचे. पोरायचे यांना वाटण असेल पुरीचा बघा एखादा जुळलं तर जुळलं. पुरीचे नाहीत, पोरांचे 17 ते 18 बायोडाटे. आता रोज फिरावं लागतं आम्हाला. वय जरी लहान असलं तरी लोक म्हणतात महाराज तुमच्या ओळखीत ठेवा आमच्या पोरांचा बायोडाटा एवढा, आणि बघा तुमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या पोराला एखादी भेटली तर भेटली. सगळ्या समाजामधली, सगळ्या समाजातली, प्रत्येक समाजामध्ये परिस्थिती हीच आहे. आज लग्नासाठी पोरी भेटत नाहीत. आणि करोडपत्या घरच्या पोराचे बायोडाटे, करोडपत्याच्या घरचे करोडपती. आणि कवळे कवळे पोर आहेत आबा, 45 वर्ष. जास्त कवळे. हा, 40 वर्ष हे जास्त कवळे आहे.
38 वर्ष 35च्या तर खाली एक नाही, सगळे 35 आणि 45 मधले 52-50 हा बस. हे जरा अति कवळे झाले, ते अति कवळे झाले, हे थोडे कवळे नाही. हे अवघड झाले परिस्थिती, फार परिस्थिती अवघड आहे महाराज. हे का झालंय? पोरांचा विनोद किंवा पोरांना लागेल असं आपल्याला अजिबात उद्देश आपला नाही, पण ही सामाजिक परिस्थिती, ही विषमता आहे. आज तुम्ही आम्ही लोकांनी केलेलं पाप आज तुमच्या आमच्या डोक्यावरती उपभोगायला आले. पाठीमागच्या 15-20 वर्षापूर्वी मुली कुणी मारल्यात गर्भामध्ये? याच समाजाने. मुली मारल्यामुळे आज रोजी कुठल्याही समाजामध्ये तुम्ही बघा, पुरी भेटणं मुली भेटणं फार अवघड अशा पद्धतीची गोष्ट झाली. मुली भेटत नाही, हे पाप केलंय आपलं. आणि एकाने केलेलं पाप असू द्या, नाहीतर समाजाने केलेलं पाप असू द्या, पैठणचे आमचे नाथ म्हणतात ते डोक्यावर उपभोगायला येतं ना. केले कर्म झाले तिची भोगाले. आज रोजी केलेलं पाप आज आपल्या डोक्यावरती उपभोगायला आले. पुरी मारल्या आपण. पोरगी म्हणजे डोक्यावरच ओझ आणि पोरगा म्हणजे वंशाचा दिवा. नाही टेंबा म्हणा त्याला, टेंबा. अहो ते दारू पितय, गुटखा पुड्या खातय, डीजेच्या पुढं नाचतय, कुठंतरी नालीच्या शेजारी पडून राहतय, ते त्याला आपण दिवा म्हणायला लागलो. मी दिवा कधीच म्हणत नाही, मी टेंबाच म्हणतो त्याला. टेंबाच लावलाय त्याने सगळ्या खानदानाला. मुद्दा माझा इथे आहे का, मुलगा म्हणजे कुणीतरी एक विशेष आमचा वंशाचा दिवा म्हणून त्याच्याकडे आपण बघतो. आणि पोरगी म्हणजे आमच्या डोक्यावरचं ओझ आहे. ते ओझ आपण जन्मालाच येऊ दिलं नाही ना, नाही जन्माला येऊ दिलं. आणि गर्भामध्ये अनेक पोरी मारल्या तुम्ही आम्ही लोकांनी. अहो 3-3.5 महिन्याचं ते लेकरू आईच्या गर्भामध्ये असताना आपण ते लिंग निदान करून त्या डॉक्टर कडून कापून बाहेर काढलं ना, त्या पोरीला मारून. मग एवढ्या वेदना त्या पोरीला होत असतील, त्या पोरीचा श्राप अख्खा महाराष्ट्र देश आणि आपला सगळा देश भोगतोय. मुली आपण मारल्या, त्या पोरीचा श्राप आहे. आज लग्नाला पोरी भेटत नाही. मुलगी मारली आपण महाराज, एवढी मारली. एक घटना सांगतो खरी घडलेली, कुठली हे माहित नाही पण एक खरी घडलेली घटना आहे. तुमच्या माझ्यासारखी लोक एका डॉक्टरकडे जायचे, मुलगा आहे ठेवायची, मुलगी माहिती झाली की मारायचे, 4-2 पैसे द्यायचे. डॉक्टर ही तो पैशासाठी गर्भातल्या पोरी मारायचा. हो, एकाच दिवशी त्या डॉक्टरने 16 पोरी मारल्या. किती मारल्या माय? 16 मुली मारल्या. 3-3.5 महिन्याची आईच्या गर्भामध्ये असलेली पोरगी मारायचा तो डॉक्टर. कंपाऊंडर कडे द्यायचा, म्हणायचा जा हॉस्पिटलच्या पाठीमागच्या आवारामध्ये ही पोरगी पुरून ये. कापलेली मारलेली ती छोटा अर्भक असा हातावर बसेल एवढं छोटस ते बाळ, एवढंस ते पाठीमागच्या आवारामध्ये जाऊन कंपाऊंडर पुरायचा. एका दिवशी 16 मारल्या. ते वैतागलं पुरून. 16व्या नंबरची पोरगी त्याला नीट पुरता आली नाही. तिचा एक अवयव असा उघडा राहिला. एका कुत्र्याचं लक्ष गेलं त्या अवयवावर. का कुत्रच ते गेलं, त्याने ती पोरगी उकरली, खाण्याच्या उद्देशाने तोंडामध्ये धरली. आणि असा हायवे होता, हायवे. त्या हायवेच्या शेजारी येऊन कुत्र ते तोंडामध्ये असलेलं मांस खात बसायला लागलं. तुमच्या माझ्यासारखी लोक हायवेने जायचे, आपल्याला वाटायचं एखाद्या प्राण्याचा असेल, कोण लक्ष देते. एक माणूस जरा हळू होता, त्याने लक्ष दिलं. अरे म्हणले हे कुत्र्याच्या तोंडात काहीतरी दिसतंय, कुठल्या प्राण्याचं नाही. अरे हे तर माणसाच आहे. थांबला तो, त्याने गाडी थांबवली, साईडला उतरला आणि जाऊन बघितलं, सोडवणूक केली. आधीच मेलेलं ते लेकरू ज्या वेळेला कुत्र्याच्या तोंडातून बघितलं, लक्षात आलं ही पोरगी रे छोटी, आणि मारली कुणीतरी, कुत्र्याच्या तोंडात दिली. पोलिसाला फोन केला, सगळा तपास केल्यानंतर लक्षात आलं की अमक्या हॉस्पिटलच्या पाठीमागच्या आवारामध्ये पुरलेली ही पोरगी कुत्र्याने आणली. नेमकंच त्याच दिवशी पुरलेल्या 16 पोरी काढल्या. नंतर हॉस्पिटल बंद केलं. आजही तो डॉक्टर जेलमध्ये सजा उपभोगतोय. विषय असा आहे की हाच समाज आहे की याच समाजाने ती पोरगी असणारी कुत्र्याच्या तोंडापर्यंत दिली. एवढं मोठं पाप या समाजानं केलंय ना. पण हेच पाप हा समाज आज उपभोगतोय. कितीही तुम्ही श्रीमंत असू द्या तरीही तुमच्या पोरांना पुरी भेटणं आजकाल अवघड झाले. का? तुटवाडा आहे. महाराष्ट्र शासनाचा एक सर्वे जिल्हा वाईज असा सांगतो की 1000 पोराच्या पाठीमागे 830च पोरी आहेत. जिल्हा वाईज प्रमाण थोडं कमी अधिक असेल याचं,
पण एवढी तफावत आहे. हा विरोध नाही, पण ही सद्य परिस्थिती समाजामधली. पण ही जी विषमता आपण राबवली समाजामध्ये, मुलगा आणि मुलगी याच्यामधला भेद आता कळाले लोकांना. आता या पुढच्या पिढीमध्ये कमतरता नाही. आणि मागचे मोकळीच झाले ते, आता राहिलेच आता म्हणायचं ते मधले राहिलेच ते आता. बस ते इंदोरीकर सांगतात आमचे पावशेर गांजा ती लंगोटीन, बस त्यांच्याकडे तेवढंच काम राहिले. मुद्दा माझा इथे की आजकाल मुली भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. तुकोबाराची पत्नी मेली महाराज. पत्नी मरण हे कुठं भाग्य आहे का? पत्नी मरण हे कुठं पुण्याचं लक्षण आहे का? पण तुम्ही म्हणताय की तुमचं संचित धन्य, तुमची पत्नी मेली, तुमचा मुलगा मेला, का तुम्ही तुमच्या संचिताला धन्यता देताय? त्याचं उत्तर असं दिलंय, वरून बघून जरी आपल्याला त्यांचं संचित धन्य वाटत नसलं तरीही त्यांच्या संचिताला आपल्याला धन्यता या करता द्यावी लागते. त्याचं कारण असे, त्याच्याकरता आपल्याला सरळ याचा अर्थ लागत नसला तर शास्त्रामध्ये काही प्रमाण आले, त्या प्रमाणाच्या माध्यमातून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करता येतो. तशा शास्त्रामध्ये प्रमाणाच्या संख्या आल्या 6. किती प्रमाण सांगितले? 6 प्रमाण. कोणते कोणते? पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी आणि उपमान प्रमाण. हे 6 प्रमाण शास्त्रकाराने सांगितले. आता त्याचे उपप्रमाण देखील अनेक आहेत बरं का. प्रत्येक प्रमाणाचे 6 उपप्रमाण, असा फार मोठा त्याचा विस्तार आहे. हे सगळे प्रमाण आपल्याला बघायचे नाहीत, कारण सगळे प्रमाण जर बघितले तर आपलं कीर्तन प्रमाणाच्या बाहेर जाईल. त्याच्यामुळे एक प्रमाण बघून अभंगामध्ये आपण प्रवेश करूया. 3 नंबरचं प्रमाण आहे प्रत्यक्ष. कशाला म्हणतात? शब्द प्रमाण का म्हणतात? जिथे प्रत्यक्ष काम करत नाही तिथे शब्द काम करतात, जिथे काम करत नाही शब्द आणि प्रत्यक्ष तिथे अनुमान प्रमाण काम करतं. त्याचे वाक्य, त्याचे असणारे उदाहरणं सगळं आपल्याकडे शास्त्रामध्ये विचार त्याचा आहे. एक प्रमाण सांगतो तुम्हाला 3ऱ्या नंबरचं, ते म्हणजे अनुमान. त्या अनुमान प्रमाणाने महाराजांच्या अभंगाचा विचार आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. अनुमान म्हणजे काय? तर त्याच्याकरता शास्त्रकाराने विचार असा म्हणला, यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्नीही. याचा अर्थ काय? शास्त्रकार म्हटले, ज्या आरतीवरी धूर निघताना दिसतोय त्या आरती धुराच्या खाली काय असलं पाहिजे? अग्नी. हा बरोबर आहे, अग्नी असलाच पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण.